नमस्कार, मी रोही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. ही आळूची पानं कशी छान झालेली आहेत. आणि ना पावसाचं सगळं वातावरण आहे ना, पावसामुळं काय झालेलं आहे माहिती आहे का, मुंग्या निघायला लागल्या. तर इथं मी उभी आहे, पण मला खाली मुंग्या चावल्या. कारण काय होते ना, आता दिसत नाही जरा मोबाईलमध्ये मुंग्या ह्या चावल्या, कडकडून चावल्या. आता काही पाऊस असो नाही तर पाणी असो नाही तर काही असो, खाणं पिणं ही मशीन काही बंद होणार नाही, ती याचं काम चालूच राहतं. त्याच्यामुळं ती करायलाच लागतात. आणि माझी नटा पावसाचं टापडं टुपडं घालून बसली खिडकीत. जर थोडंसं कुणकुणतीच ना, पावसा पाण्याने थोडं कुणकुणतच पोरं तशातलं तसं चाललं आहे तिथं. आणि मग माझं पण स्वयंपाक पाणी चाललं आहे. त्याच्यानंतर ना तिला जराशी झोपवली. त्याच्यानंतर झोपवतून उठल्यानंतर ना ही बबी अशी म्हणजे डोळे चोळती काय. पण जराशी झोपली, पण माझा कामाचा राडा तर तसाच बाकी होता. हां, पाऊस पाणी आणि तो राडा भयंकर ताप होतो. आणि त्याच्यात तसं पाऊस असला का पाणी नाही. आणि आपल्या गुडघ्या एवढं का होईना ते आपलं तर आपलंच असतं. त्याच्यामुळे आजी बाबा आणि ती पण ते वरती आहेत गायांच्या गोठ्याकडं. मग काय त्यांना डब्बा, कुणाला पाणी, कुणाचं काय राहिलं, कुणाला काय आणायचं. पावसात एवढं माझं बोबडं छत्री घेते, हातात धरलं तर पिशवीत घेऊन जाते. कारण का हातात धरलं तर खाली पडन, चिखलात भरं नाही का चाललंय वरती. असं म्हणतात ना, लोकांचं डोंगरा एवढं ना आपल्या गुडघ्या एवढे, आपलं ते आपलंच असतं शेवटी. असं आहे बघा. आणि हे माझा हा राडा, हे पावसाचं हे पाणी नाही त्याच्यात पुरतं. माझं काम चाललेलंच असतंय. असे पावसाचं वातावरण असलं भयंकर थंडी वाजते मला तर. छान असं हिरवाईनं नटलेलं असतंय. पण पावसात काम करायचं म्हटलं का हातपाय खूप दुखतात ते. अशी तर आहे माझी नारळीची झाडी. असा हा परिसर. सीताफळाची झाडं आहेत, सीताफळाला खूप सीताफळ आलेली आहेत. पाऊस असो पाणी असो, कामाची मशीन बंद नाही राहिली पाहिजे, ती चालूच पाहिजे. बंद राहिली तर कसं होईल, तर आर्थिक बजेट ढासळेल ना, अर्थसंकल्प कोलमडेल अशी तर आहे. एनिवे, चला भांडी घासावं द्या. ते काय होतं, लाईट जाती, पाणी नसतं, आणि ती भांडी बाहेर आणायला लागतात असायला. तर पावसा पाण्याने काय होतं, खूप चिकचिक होती, खूप दमल्यासारखं होतं. मग ते घरात जाऊन बाहेर या, भांडी पुंडी झाली. त्याच्यानंतर ना काहीतरी करणं आहेच आहे ना. संध्याकाळी परत चालू झाली आपली ड्युटी, स्वयंपाक. आणि स्वयंपाक त्याच्याशिवाय काय शोभा आहे का. भजी, गरमागरम भजी, गरमागरम भजी विथ पाऊस. खूप मजा, खूप आनंद. आणि ही माझी बबई, तिला जेवायला घालत होते मी. पण हिचं काय वेगळाच मूड. मी माझं खायचं की माझं थापायचं, काहीच कळत नव्हतं तिचं. म्हटलं बाई कर, तुला जसं वाटतंय तसं कर, फक्त खा. आता तोच घास मी खायला घालते तर तिला खायचा नाही आहे. पण तोच घास उचलून ती तिच्या मनाने खायचं आहे, ते तिला छान लागते. जाऊ दे, पण काय तिच्या हातात 2 दाणे नाही, ती काय नाही ती, पण तिचं तिला खायचं आहे. माझं मी कशी दाताड काढी ती, थाप 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 करी ती, खायच्या नावाने शिमगा. कसा आहे मग तुमच्या इकडं पाऊस, नक्की सांगा कमेंट करून. आमच्या इकडं तर आहे बाबा, येतोय जातोय. माझी नटा पण पावसाचा आनंद घेतीये. काय त्या भाताचा राडा केलाय देव जाणे.
आणि पूर्ण भाताची पितळी पूर्ण इकडं तिकडं हे करून झाल्याच्या नंतरच बाई समाधानी झाली. तोपर्यंत अजिबात नाही. हे बघा फार शेणसाडा करून ठेवला आहे भाताचा. काय लहान पोरांना त्याच्यात काय आनंद असतो देव जाणे. आता खाता येत नाही, उचलता येत नाही, पीठ तरी आडवी करायची तरी. शेवटी मला ना नंतर हिला आंघोळ घालायला लागली, एवढी भरली होती. कसा वाटेल ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद.